अश्विनी औसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट LLP यांच्या वतीने अत्यंत भव्य, सर्जनशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर करण्यात येत आहे। जगातील विविध खाद्यसंस्कृतीमधील 500 पेक्षा अधिक मातांच्या अनोख्या पदार्थांची एकाच वेळी निर्मिती करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती दिग्विजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। पण यावर्षी मी नाव चेंज केलेलं आहे। त्याचं कारण असं की काही ग्रामीण भागातील मुलं असल्यामुळे ते नाव घ्यायचं त्यांना थोडं अवघड होतं आहे, पण सिम्पल आणि इझी नाव घ्यावं म्हणून आम्ही नाव चेंज केलं। तसंच यावर्षी आम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड करतोय, जो वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक लंडन या इथे नोंद होणार आहे। त्या रेकॉर्डचं स्वरूप असं आहे की मॅक्सिमम व्हरायटीज ऑफ राईस डिश, जे साधारण 550च्या वरती आम्ही राईस डिश बनवतोय। मग त्यामध्ये भारतातले सगळे स्टेट्स कव्हर केलेले आहेत। नॉर्थ इंडिया असू दे, साऊथ इंडिया असू दे, गुजरात म्हणा, बंगाल म्हणा, आसाम म्हणा, हे सगळे आम्ही स्टेट्स कव्हर केलेले आहेत। त्या स्टेट्समधले रेसिपीज बनवत असताना काही पारंपरिक गोष्टी आम्हालाही शिकायला मिळाल्या, जसं की मीट क्युरिंग आहे। आम्ही त्याला फॅन्सी नाव आमचं आहे मीट क्युरिंग। मीट क्युरिंग काय आहे की साधं मटण आपण मटण वाळवतो, जसं पापड वगैरे वाळवतो तसं मटण वाळवण्याची पद्धत आणि ते नंतर यूज करायची पद्धत, ह्या म्हणजे हे आम्हीही शिकलो, मुलांनाही ते टेक्निक्स नवीन शिकवल्या। तसंच हे इंडियन आणि प्लस काही इंटरनॅशनल रेसिपीज, मग त्यामध्ये इटालियन आहेत, कॉन्टी आहेत, मेक्सिकन आहेत, थाय आहे, त्या सगळ्या प्रकारच्या राईस रेसिपीज आपण घेतोय। हे करत असताना ज्या गोष्टीसाठी जिथला राईस लागतो, फॉर एक्झाम्पल जर आसाममधला कोमल राईस म्हणून आहे तर आपण तिथून तो मागवतोय आसामहून। आणि आज बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते इझी झालेलं आहे, आम्हाला ते इझिली अवेलेबल व्हायला। इटालियनसाठी आर्बोरिओ राईस लागतो, तोही आपण मागवलेला आहे। त्यानंतर पायलासाठी स्पॅनिश राईस आहे, पायला म्हणून, तर त्याच्यासाठी कोरोनाला राईस लागतो, तोही आम्ही तिथून मागवलेला आहे। आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्या इथे कोल्हापूर